पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा, घर में घुस के मत मारो, अब उनके घर में जाकर बैठो. पहलगाम हल्ल्यावरून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालवू नका, कडक ॲक्शन घ्या, लक्षात राहील असं उत्तर द्या. पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं केंद्र सरकारला आवाहन. एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरण व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी. प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआय पथकाकडून बैसरण व्हॅलीमध्ये हल्ल्याचा आढावा. पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरण व्हॅलीत पोहोचले. एनआय तपासात माहिती समोर. 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयकडून चौकशी सुरू. पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणाऱ्या टूलकिटची एनआयकडून चौकशी सुरू. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणासह सुरक्षा एजन्सींपासून बचाव करण्याची रणनीती. भारताला घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याची सीमेजवळ सियालकोटमध्ये वॉर ड्रिल. पाकिस्तानकडून व्हिडिओ ट्विट करत पोकळ धमकी. एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. जम्मूच्या अखनूर सेक्टरसह काश्मीरमधील कुपवाडा आणि उरीमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारताकडून जशास तसं उत्तर. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा देखील अंदाज. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. कांदा आणि संत्रा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर.